लक्षात घेऊन आपण सगळे या ठिकाणी आज आलेला आहात, परंतु या भविष्य काळामध्ये सुद्धा आंदोलन तीव्र करण्याची घटनेच्या अनुषंगाने जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण सोलापूर यांनी एक आश्वासन दिलं होतं की बाबा आम्ही 25/12/2024 पर्यंत आपली जी मागणी आहे बायपास रोडची ती कंप्लीट करूया। त्या अनुषंगाने त्यांनी पत्र दिलेलं आहे। त्याची सर्वांना विनंती की आजचा रस्ता रोको आंदोलन इंग्लिशमध्ये आलेला आहे, मी वाचून दाखवतोय। उपला रोड तक का जो सर्विस रोड है उसका डामरीकरण का 25 तारीख तक का बोला हमको, तो हम सर उसको 25 तारीख तक डामरीकरण करके देंगे। अंडरपास क्या हुआ? 25 तारीख तक सर पोदार स्कूल से और ये आपका उपला रोड इसको हम डामरीकरण करके कनेक्ट करके देंगे। आता 2017ला पहिल्यांदा आंदोलन केलं, मधल्या काळात बरेच जीव गेलेले आहेत त्या कारस्थानं झाल्यामुळं आज पुन्हा एकदा आंदोलन करावं लागले। का आंदोलन करावं लागले? आम्ही मागील 7 वर्षापासून NHI असेल IRB असेल यांच्या विरोधामध्ये जन आंदोलन उभा केलेलं आहे। आमची मागणी आहे की या भागामध्ये सर्व्हिस रोड व्हावा, अंडरपास व्हावा, पथदिवे बसवावे। कारण सर्व्हिस रोड नसल्यामुळं या ठिकाणी आतापर्यंत 20 ते 25 जणांचा जीव गेलेला आहे। तसेच 100च्या वर लोकांना या ठिकाणी जायबंदी व्हावं लागलेलं आहे। परंतु NHI असेल IRB असेल यांना लोकांशी जीवाचं काही घेणं देणं नाही। त्यांना परवा दिवशी या शहरामध्ये पोद्दार शाळेमधील इयत्ता 6वीमध्ये शिकत असलेला कुमार अर्णव अजय सोनवणे नावाचा विद्यार्थी सर्व्हिस रोड नसल्यामुळं त्याचं अपघाती निधन झालं। याला सर्वस्वी NHI IRB जबाबदार आहे। मी स्वतः NHI IRBच्या विरोधामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे। आज आम्ही या ठिकाणी रास्ता रोको केलं। या रास्ता रोकोसाठी धाराशिव शहरातील सर्व पक्षीय सर्व संघटना मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्यात। आज NHIला जाग आली, हीच उपाययोजना जर त्यांनी अगोदर केली असती तर त्या अर्णवचा या ठिकाणी निधन झालं नसतं। परंतु NHI एवढी निगरगट्ट आहे की त्यांनी आज आम्हाला लेखी पत्र दिले की 25 डिसेंबर 2024 पर्यंत या ठिकाणी आम्ही पोद्दार शाळा ते जुना उपा रोड या ठिकाणी पक्का डांबरीकरणाचा रस्ता करून देणार व विकासनगर या ठिकाणी अंडरपास देणार व उपळ्याला जो रस्ता जोडणार आहे त्या ठिकाणी अंडरपास याचा रितसर प्रस्ताव ते संबंधित विभागाला पाठवणार आहे। सध्या जे काम सुरू आहे ते सुद्धा निकृष्ट दर्जाचं आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे। आज आम्ही आता सगळ्यांनी तक्रार केलेली आहे। या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांचा प्रभारी चार्ज घोष साहेबाकडे आहे। आम्ही आता त्यांना जाऊन भेटणार आहेत की या ठिकाणी वेस्टेज असलेलं मटेरियल या ठिकाणी नालीसाठी वापरलं जातं आहे, रस्त्यासाठी वापरलं जातं आहे, ते तात्काळ त्यांनी थांबवावं। अन्यथा ते मटेरियल जर त्यांनी नाही उचलून नेलं तर आम्ही ते मटेरियल उचलून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणून टाकणार।